तर स्वतःचा पक्ष संपवणारे संजय राऊत बिंडोक माणूस अशा शब्दांमध्ये शिरसाट यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे। राऊतांनी शिंदेवर केलेल्या टीकेला शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। मिटकरींनी काय तर फडणवीसांनी चर्चा करून वक्तव्य केलं का असा सवाल देखील शिरसाट यांनी विचारला। गृह खात्यासंदर्भातील मिटकरींच्या वक्तव्यावर शिरसाट यांनी हा खोचक सवाल केला। दाढी हलकी आहे म्हणतात, दाढी कापून घ्या, मी हवं तर रेझर पाठवतो असं म्हटलंय आणि अफजल खानाची ही दाढी आहे अशा पद्धतीचं हे वक्तव्य आहे। याला उत्तर कसं देणार? संजय राऊत हा बिंडोक माणूस आहे, मूर्ख माणूस आहे। हा ते किती वेळा तुम्हाला सांगायचं आम्ही? महाराष्ट्राचे लोक सुद्धा जाणतात का हा महामूर्ख माणूस ज्यांनी स्वतःचा पक्ष संपवलाय हा शेख चिल्ली आहे। आता संजय राऊतची दाढी ते ब्लेड पाठवतो, आता हे भादरायचं काम काय संजय राऊत एवढं बी आता काम आम्हाला याशे भादरणारे पण नकोत। आणि म्हणून या लोकांनी भुंकण्याचं जर असं जास्त सवय असेल ना तर याने बाजूला थोडंसं दूर गेलं ना, डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे हड्ड्या बी आहेत आणि त्यांचं पोटही भरेल, तिथं जाऊन बसावं आणि त्याच्यावर चिंतन करावं। संजय राऊत म्हणजे मूर्खाचं सगळं जर कॉन्फरन्स भरवली ना, त्याच्यातला सर्वात मोठा महामूर्ख कोण तर त्याला दुसऱ्या भाषेमध्ये विद्वान मानलं जातं। तर तसे हे संजय राऊत मूर्खातले विद्वान आहेत। अमोल मिटकरी पण टीका करतायत। अमोल मिटकरी म्हणतायत की गृहमंत्री हा भाजपचाच होणार। एकीकडे तुम्ही गृहमंत्रालयासाठी अट्टाहास धरलाय, दुसरीकडे अशा पद्धतीची टीका महायुतीमध्ये एका पक्षातील नेत्याकडून येणं, याला उत्तर कसं देणार किंवा काय सल्ला द्याल? नाही, संजय मिटकरी हे काय अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत। कदाचित त्या बोलण्यासाठी ते गेले असावेत। देवेंद्रची फडणवीस साहेबांची त्यांची काही बैठक झाली असावी आणि त्यानुसार त्यांना ते अधिकृतपणे त्यांना माहिती आली असावी, म्हणून त्यांनी केलेलं ते वक्तव्य आणि याला मला वाटतं अजितदादाचं सुद्धा समर्थन असेल। शेवटचा प्रश्न आहे मोहन भागवतांबाबतचा। त्यांनी म्हटलंय की 3 अपत्य असायला हवीत। या विधानाकडे कसं पाहता? कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट असं तुम्हाला वाटतं? बरीच टीका टिप्पणी होते, विरोधक पण आक्रमक झाले। विरोधकामध्ये काय भानगड आहे मला माहीत नाही, परंतु आम्ही त्यांच्या मोहन भागवतांनी केलेलं अत्यंत काळजीपूर्वक स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटला आमचा पाठिंबा आहे। ही जे त्यांनी मांडणी केलेली त्यानुसार जर पाहिलं तर 10 वर्षांनंतर भारताच्या असलेली दिशा कशी असावी त्यासाठी त्यांनी केलेले हे सपोर्टिंग विधान आहे आणि त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।